बारामती पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतोय। काँग्रेसने अधिकृतपणे माघार घेतली आहे, पण माघार घेतानाच 2029 साठी मोठा दावा करण्यात आला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की आज माघार घेतोय, पण 2029 मध्ये बारामतीत काँग्रेसचाच आमदार असेल। नेमकं काय घडलं, कोणाचे फोन आले आणि या निर्णयामागचं राजकारण काय आहे, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। बारामती पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला मतदारसंघ। यावेळी ही निवडणूक रंगात आली होती। काँग्रेसने आपला उमेदवार म्हणून आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं होतं, मात्र शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने मोठा निर्णय घेत माघार घेतली आणि इथूनच राजकीय चर्चांना उधाण आलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं। त्यांनी सांगितलं की पहिला फोन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आला, दुसरा फोनही त्यांचाच होता। त्यानंतर इतर नेत्यांचे फोन येऊ लागले आणि राजकीय सभ्यता जपत काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतला। या निर्णयासोबतच सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितलं की निवडणूक 15 मार्चला जाहीर झाली, पण तब्बल 21 दिवस कोणताही समन्वय साधला गेला नाही। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी नेमके काय प्रयत्न केले याची माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच दिल्लीत असलेल्या मोठ्या नेत्यांनी आधीच पुढाकार घेतला असता तर वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती, असा टोला त्यांनी लगावला। या संपूर्ण प्रकरणात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काँग्रेसपर्यंत पोहोचलीच नाही, असंही सपकाळ यांनी सांगितलं। त्यामुळे महाविकास आघाडीतल्या अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठं वक्तव्य ठरलं ते म्हणजे 2029 चा दावा। आज आम्ही 2 पावलं मागे घेतोय, पण 2029 मध्ये बारामतीत काँग्रेसचाच आमदार असेल, असं सपकाळ यांनी ठामपणे सांगितलं। या वक्तव्यामुळे काँग्रेसने भविष्यातील लढाईसाठी रणशिंग फुंकल्याचं स्पष्ट झालं आहे। बारामतीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाबद्दल मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे। काहींनी हा निर्णय राजकीय शहाणपणाचा असल्याचं म्हटलं, तर काहींनी लढाई न लढताच माघार घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। मात्र 2029 साठी जोरदार तयारी सुरू करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। एकीकडे बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न, दुसरीकडे समन्वयाचा अभाव आणि तिसरीकडे 2029 साठी मोठा दावा। या सगळ्या घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणूक ही केवळ एक निवडणूक न राहता भविष्यातील राजकीय समीकरणांची झलक ठरत आहे। सध्या काँग्रेसने माघार घेतली असली तरी 2029 साठी त्यांनी स्पष्टपणे मैदान तयार करण्यास सुरुवात केली आहे। आता पाहायचं म्हणजे हा दावा वास्तवात उतरतो का, की बारामतीचं राजकारण आणखीन वेगळं वळण घेतं। बारामतीच्या राजकारणात पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।